तुमचं प्रोग्रामचं बटन, हे तो ऑफ आहे. हो. इतका लक्षात. हा झाला डिटर्जंट बॉक्स. हो. पावडर वापरत असेल किंवा लिक्विड वापरत असेल तुम्ही, हो. 70% 30%, म्हणजे 10 ग्राम जर का वापरत असेल तर 7 ग्राम इथे टाका, 3 ग्राम इथे टाका. याने काय वॉश क्वालिटी चांगली भेटेल. ठीक आहे. पूर्ण इथं टाकलं तरी चालतं. 8 किलोसाठी 10 ग्राम टाकावं लागतं. तसं नाही, तुमच्या हाताने धुवायला जेवढा निर्मा लागतो तेवढा याला पण टाकायचं. ठीक. कपडे कमी आहे, कमी टाका, जास्त आहे, जास्त टाका. ठीक आहे. हे आहे कम्फर्ट, सॉफ्टनरी, इझी, जे आपण फॅब्रिक कंडिशनर वापरतो ते. हो. कपड्यांच्या स्मेलसाठी. हो. ठीक आहे. कालांतराने याला डाग वगैरे पडतात पावडरचे येते, हे दाबायचं, बाहेर ओढून घ्यायचं. हे दाबून हो. हो. साफ पूर्ण आहे तसं लावून द्यायचं. ओके. हा झाला प्रोग्राम. नाव हा 360 इकडे पण फिरतो पूर्ण, 360 इकडे पण फिरतो पूर्ण. हो. पहिला प्रोग्राम तुमचा कॉटन, 1 तासाचा प्रोग्राम आहे. 1 तास जो टाइम दिलेला आहे हा घड्याळीसोबत कम्पेअर नाही करायचा. हा पाण्याचं प्रेशर कमी असलं तर मशीन 10-15 मिनिटं एक्स्ट्रा घेते. ठीक आहे. कॉटन मध्ये काय, कॉटन शर्ट, पॅन्ट, कुर्ता, पायजामा, कॉटनचे कपडे. कॉटन 60 लेबल, बेडशीट, पडदे, सोफा सेट, कवर, जे साईजनी मोठाले कपडे ते कॉटन 60. ठीक. सिंथेटिक्स, नॅनॉन फॅब्रिक, स्किन टाईट कपडे किंवा नेटचे जाळीवाले कपडे, आपले जाळीवाले होडणे ड्रेस नसतात का. हो. हो. मिक्स लोड, याच्यामध्ये कॉटन, टेरिकॉट, पॉलिस्टर सगळं मिक्स, म्हणजे शर्ट, टी शर्ट, जीन्स, ट्राउझर सगळं मिक्स, म्हणजे मिक्स लोड. डेलिकेट सिल्क, वर्क केलेली साडी, शेरवानी, कुर्ता, ज्याच्यावर खाड्यामण्यांचं वर्क असतं, साध्या भाषेत नाजूक कपडे. वुलन्स, स्वेटर वगैरे. ड्रम क्लीन, ड्रम डिस्केल, हा मध्ये ड्रम मध्ये जे बोरच्या पाण्याचे क्षार, नळाच्या पाण्याचे क्षार, कपड्यांचा चिकटपणा, मळ जो जमा असतो ड्रम मध्ये आतमध्ये थोडाफार, किंवा घाण वास, तो साफ करायसाठी बॉश कंपनीचं केमिकल येतं, 1 नंबर मध्ये टाकायचं. ह्या प्रोग्रामवर घेऊन फक्त स्टार्ट, कपडे टाकायचे, आतून मशीन सगळी क्लीन होऊन जाते. रिन्स, आता कपडे धुवून आपण लटकून ठेवले 8-10 दिवस, त्याच्यावर कसं धूळ वगैरे बसते, हो. म्हणजे त्याला धुवायची गरज नाही, फक्त पाण्यातून हिसळून घ्यायची गरज आहे. हो. रिन्स म्हणजे एका पाण्यात हिसळणे. हो. हो. ओके. बाया नाही होत का कपडे साफ पण एका पाण्यातून काढून घेऊ. हो. हो. बसतच प्रोग्राम. ड्रेन आणि स्पिन, पावसात कपडे वल्ले झाले फक्त सुकवायचे किंवा हाताने धुतले फक्त वाळवायचे, हो. फक्त सुकवण्यासाठी स्पिन आणि ड्रेन. स्पोर्ट्सवेअर, नाईट पॅन्ट, टी शर्ट, ट्रॅक सूट, स्पोर्टचे कपडे. जीन्स अँड डार्क वॉश, हा रफ अँड टफ प्रोग्राम आहे. जाड कपडे असतील, जास्त मळालेले कपडे असतील त्याचे धुवून घ्यायचे. शर्ट्स, शर्ट, टी शर्ट, कॉटन लिलून कोणतेही असेल, फक्त ओनली शर्ट्स, पॅन्ट नाही टाकायचे. प्रेशन अप, कपाटात ठेवलेले कपडे, आपण कपाटात धुवून इस्त्री करून कपडे ठेवून देतो, हो. पण 5-6 महिने वापरणं होत नाही. हो. बरोबर. तर कपाटाचा वास कपड्याला लागतो, त्यासाठी फक्त प्रेशन अप. स्टीम अँटीबॅक्टेरिया, हॉस्पिटलचे कपडे, लहान लहान बाळांचे कपडे किंवा कोणा स्किनची ॲलर्जी त्यांचे कपडे. क्विक 15/13, 2च ड्रेस कमी मिळालेले, म्हणजे 1-2 घंटे घातले, 15 मिनिटात मशीन 2 ड्रेस धुवून देईल, धुवून सुकून सगळं ओके 15 मिनिटात. पण तुमच्याकडे 2 ड्रेसच्या ऐवजी 3-4 ड्रेस कमी मिळालेले, याची जास्त मला कपडे चालत नाही. तर इथं स्पीड परफेक्ट दिसतंय. हो. हे दाबायचं, 15च्या ठिकाणी 30 मिनिटात मशीन चालतं. 3-4 ड्रेसला टाइम वाढून जातो, तिथून वाढवायचं तो. ठीक आहे. आता हे झाले कंपनीने दिलेले प्रोग्राम आहे, याला सगळं सेट आहे, पाणी, टेम्परेचर, स्पिनची स्पीड सगळं सेट आहे. पण ॲडिशनल तुम्हाला काही चेंज करायचं तर इकडून करू शकता. समजा आपण कॉटन घेतला, कॉटन, आता काही कपडे गरम पाण्यामुळे चांगले स्वच्छ होतात, काही गरम पाण्यामुळे खराब होतात. इथं 40 डिग्री याचं टेम्परेचर फिक्स आहे, याला कमी करू शकता, बंद करू शकता किंवा 90 डिग्रीपर्यंत वाढू शकता. प्रत्येक प्रोग्रामला वेगवेगळी सेटिंग आहे, बरोबर. तिथून तुम्ही कमी जास्त वाढवायचं किंवा कमी करायचं ती तुमची चॉईस. ठीक आहे. आणि एकदा तुम्ही ऑफ केलं, इकडे काही सेटिंग पण असली ती रिसेट होऊन जाते, बरोबर.
जुनी मेमरी डिलीट. हो याला स्पिनची स्पीड म्हणजे कशाची आहे, कपडे सुकवण्याची स्पीड. हो प्रत्येक प्रोग्रामला वेगळे आहे. शक्यतो तुम्ही नाही डिस्टर्ब केलं तरी चालतं. म्हणजे तुम्हाला नाजूक कपड्यांना वाढ होती तर कपडे खराब होतील. हो आणि जाड कपड्यांना कमी केली तर कपड्यांमध्ये ओलावा जास्त राहील. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येक प्रोग्रामच्या हिशोबाने स्पीड ओके, पण इथून तुम्ही करू शकता. हायेस्ट 1400 इथून कमी करू शकता. डेलिकेटला 800 पासून वाढू शकता. स्पीड परफेक्ट फक्त 15-30 साठी. अँटी रिंकल्स कपड्यांना जास्त आड्या सुरकुत्या पडतात. हे जर का आपलं तुमची स्पिनची स्पीड 1400 वरून 800 वर आली म्हणजे कपड्यांमध्ये ओलावा जास्त राहील, वल्ल्या कपड्यांना आड्या पडत नाही. ठीक आहे. अँटी ट्रँगल कपडे धुताना एकमेकांमध्ये गुंता होता आणि गुच्छा बनतो. हो एक बॉल कपड्यांचा. हो तर मशीन असा आवाज देते. हो त्यावेळेस काय करायचं, या बटनाने पॉज करायचं. पॉज केलं त्यातला गुंता येतो हाताने सोडवायचा. अँटी ट्रँगल दाबायचं आणि स्टार्ट करायचं. म्हणजे पुन्हा गुंता होत नाही. 99% गुंता होत नाही. एखाद्याच वेळेस झाला तरची गोष्ट आहे. सोक मशीनमध्ये कपडे भिजून नाही टाकायचे. फक्त इनर वेअर त्यामुळे वल्ले होता. हो पण बाकी शर्ट पॅन्ट काही बाया करतात भिजून ठेवतात. मग कपडे मशीनमध्ये टाकतात. त्याने काय होतं, कपड्यांचं वजन वाढवणार भिजल्यावर. हो पुन्हा मशीन पाणी घेणार, सस्पेन्शन खराब होतं. हो त्यामुळे शक्यतो सगळे कपडे सुके, इनर वेअर सोडून बाकी सगळे सुके. जर का तुम्हाला भिजून धुवायचे, सोपचं ऑप्शन दाबायचं. मशीन 20 मिनटं स्वतः भिजवल कपडे आणि मग धुवून काढ. हो 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 आणि सगळ्यात शेवटी स्टार्ट आणि पॉज. ओके. हो आता क्लिनिंग फिल्टर तर सांगितलं कसं. हो 1-2 धुण्यानंतर हे असं ओढायचं. इथं कपड्यांचा मळ धागे दोरे जमा असतात. स्वच्छ कपड्यांना पुसून घ्यायचे. हो काम झाल्यावर दरवाजा 15-20 मिनटं उघडा ठेवायचा. घाण वास तो निघून जातो. हो ठीक. हे 15-20 दिवसांनी याला खोलायला. याला फक्त उलटं फिरवायचं असं. पाणी सांडून आता केलं तर हो ठीक आहे. उलटं फिरवायचं, बाहेर येऊन जाईल. जुना घासाचा ब्रश घ्यायचा, आतली घाण बाहेर घेऊन टाकायची, वाढायची, पुन्हा लावून द्यायची. ठीक आहे. आज समजा कपडे आतमध्ये, हो लाईट गेली, हो पाणी आहे मशीन, दरवाजा उघडत नाही. या नळीनं पाणी काढून घ्यायचं टॉपल्यात वगैरे असं. ठीक आहे. हो पाणी काढलं. मग नंतर हे ब्लॅक एरो आहे, याला टेस्टर वगैरे अटकवायचं. 3 सेकंद खाली दाबून ठेवायचं. हो त्यावेळेस दरवाजा उघडून जाईल. लाईट गेली तर. हो कपडे टाकताना खिशामध्ये सुट्टे पैसे, चावी वगैरे ठेवायचे नाही. खिशे चेक करून टाकायचे. कपडे टाकताना उलटे असं सरळ करून घ्यायचे. टी शर्ट वगैरे उलटे असतात, हो सरळ करायचे. आणि एक गट खाऊन एकदाच नाही टाकायचं. एक 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 सिंगल टाकायचे. ड्रम 70% पेक्षा जास्त नाही भरवायचा. जर का गच्च भरून टाकला तर कपड्यांचा मळ निघणार आणि कपड्यांची आदळ आपट होणार नाही तर मळ निघणार. 70% फायनल, 30% ड्रम रिकामा ठेवायचा आतला. हो ठीक. हो काय अडचण. चाइल्ड लॉक वगैरे आहे का? हे चाइल्ड लॉक, हे दोन्ही बटन 3 सेकंद. हे तर चावीचं चिन्ह आलं. हो चाइल्ड लॉक. आता इकडं काही केलं तर चेंज होत नाही. हो किंवा हे पण दाबलं काही होत नाही. हो 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 खोलायचं आहे पुन्हा याला 3 सेकंद. ओके. उघडला. तिथं चावीचं लक्षात ठेवायचं चिन्ह. हो अजून काही आहे का त्यात feature? नाही तसं वेगळं काही नाही. आता बस एवढंच. प्रत्येक प्रोग्रामला 8 किलो चालत नाही. दुसरी गोष्ट, कॉटन 60 पूर्ण 8 किलो चालते. हो मिक्स फ्लोअर फक्त 4 किलो, म्हणजे 4 जणांचे कपडे, शर्ट पॅन्ट बनियान अंडरपॅन्ट सगळं 4 जणांचे. डेलिगेट फक्त 2 जणांचे कपडे. हो उलन्स 2 जणांचे कपडे. याच्यामध्ये कपडेच नाही. ठीक आहे. याच्यामध्ये किती टाकू शकता, 4-5 जणांचे, याच्यात 4-5 जणांचे, याच्यात 4 जणांचे, याच्यात 5 जणांचे. मॅन्युअल आहे ना ते, हो. त्याच्यावर पण दिली. व्यवस्थित दिलेलं आहे. काही अडचण असेल विचारू शकता.